थँक्यू. आणि आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. प्रल्हादजी नाईक, विजय पाटील आणि प्रमोदजी पाटील. मयुरा, गावाचं क्रिकेट म्हटलं की प्रीमियर लीग, आणि प्रीमियर लीग म्हटलं ते भगवान स्पोर्ट्स संघ. आपण जी कामगिरी केली पहिल्या मॅचमध्ये 65 धावांची एक स्फोटक आणि यादगार खेळी, कसं वाटलं खेळून या खेळपट्टीवर? खेळताना खूप आनंद वाटला आणि या ग्राउंडवर आधीपासून खेळायला मजा येते. आणि BTPL मध्ये अर्धशतक कंप्लीट केले, हा आहे मयूर पाटील. आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देऊ. ओ टू कॉमेंट्री बॉक्स यदि बाबे सर. धन्यवाद संदेश पाटिल। भादोड़ टेमगाड़ पाड़ा प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है। मुकाबला होने जा रहा है आईए क्रीडा A1 जोड़ी वन द टॉस एंड इलेक्टेड फील्ड फर्स्ट। चला करेश मात्रे, वेळ कमी खर्च करा आपण आणि सामना त्वरित चालू करायचा. आपण खूप उशीर झालाय. Very interesting to see in this match. One side wall of Bhadwar, Karesh Matre, and one side the one of the class batsmen, Mukesh Mate. I Equira A1 Jodi won the toss. They elected field first. Terrific atmosphere. Sun has gone behind the cloud, and today is a cloudy day and slightly hot noon. जी अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. आजचं वातावरण देखील आपण पाहतोय खूप पोषक वातावरण आहे खेळण्यासाठी. मात्र आज पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि खूप उशिरानंतर उद्घाटन सोहळा पार पडला होता. तर मी पुन्हा एकदा करेश मात्रे अँड टीम आपणास विनंती करेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कैलाश नाईक आणि मिलिंद म्हात्रे पंचांच्या भूमिकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला करेश मात्रे आणि दुसऱ्या बाजूला मुकेश मते याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. On field umpire Jadugar, Kailash Naik and Milind Matre. These two are the on field umpire. ओपनर भेजना है जोशी फाउंडेशन, आपको अपने ओपनर्स भेजना है। भादोड़ टेमगाड़ पाड़ा प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज मौसम ने काफ़ी करवट ली है, आसमान में बादल हैं, आइडियल क्रिकेट कंडीशन है, गर्म भी महसूस हो रहा है और बीच बीच में हवा के झोंके ठंडक का एहसास दिलाते हुए। विपुल पाटिल एंड राज पाटिल स्पॉन्सर टीम है। साई एक्विरा A1 जोड़ी और जोशी फाउंडेशन मनोहर जोशी स्पॉन्सर टीम है। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए प्रथमेश पाटिल को भी हम देख रहे हैं आई एक्विरा A1 जोड़ी में। प्रिंस मोइस के ऑनलाइन मैन सुभाष पाटिल स्ट्राइक लेते हुए, नॉन स्ट्राइक पर है जयेश पाटिल। भारी भरकम शरीर, तगड़े बैट्समैन है, लेकिन देखना है कि तगड़े स्ट्रोक लगाते हैं या नहीं।
पंडित भोयर गेंदबाजी की शुरुआत करते हुए, 3 खिलाड़ी सर्कल के अंदर है। शॉट थर्मेन है, एक्स्ट्रा कवर है और शॉट फाइन लेके है। पहले मुकाबले में अर्धशतक जमाया मयूर जोशी ने। शॉट थर्मेन पे मशहूर हेमंत गुलवी मूसाबाई। शॉट एक्स्ट्रा कवर पे योगेश नाना, जिनको भरत देवलीकर ने स्पेशल कॉम्प्लीमेंट दिए। और योगेश नाना को कोई भी नहीं भूल सकता है जब उन्होंने पॉइनियर के सामने 5 गेंदों पे 5 सिक्सर इस ग्राउंड पे लगाए थे। विकेट कीपिंग इस वक्त पहली गेंद स्लाइस किया गेंद को, फील्डर है लेकिन नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर का। पहली गेंद बीमर। एक रन से खाता खुलता हुआ जोशी फाउंडेशन का। बाएं हाथ के बैट्समैन जयेश पाटिल तगड़े बैट्समैन है, स्ट्रोक तगड़े लगाते नहीं। फ्री हिट है, ओ दोनों पैरों के बीच में से गेंद चली गई थी लेकिन नुकसान नहीं वहां पर। अच्छी वापसी पंडित भोयर की। पंडित भोयर ये देखिए लालच में आ गए थे, स्टंप को खुला देखा, वाइट। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं पहले बीमर के बाद पंडित भोयर। फिर से वाइट, दूसरे मोहल्ले में चले गए पंडित भोयर। देखिए राइटी लेफ्टी का जब कॉम्बिनेशन रहता है संदेश पाटिल, तो गेंदबाज को लेंथ लाइन को कंट्रोल करना थोडा भारी पड़ जाता है। येस, अगदी बरोबर. ज्या प्रकारे आपण फुटवर्कचा वापर करतायत, एक नियंत्रण गोलंदाजी देखील मारा करणं खूप गरजेचं आहे. राइट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं, मैं तो वहीं डालूंगा। तीसरा वाइड, सर खुजाते हुए गेंदबाज। और विकेट कीपर करेश मात्रे भी सोच रहे होंगे कि क्या किया जाए। हेमंत गुलवी भी थोड़ा परेशान है, प्रथमेश पाटिल भी थोड़ा परेशान है और योगेश नाना भी परेशान है। विकेटों के दोनों तरफ इस मर्तबा अच्छी गेंद, और ये देखिए कमाल की चतुराई, वहां पर करेश मात्रे की बेल्स गिरा दिए और बैट्समैन आउट। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। बैट्समैन नेम हो, इस मरतबा बैकफुट पे चले गए थे, गेंद को आने दिया, धीरे से डीप मिड ऑन पे खेलते हुए 1 रन आता हुआ। 1 रन से जोशी फाउंडेशन का स्कोर 4 रन 1 विकेट, 6 रन 1 विकेट। हर्षद ने अपना खाता खोला है।
अच्छी गेंद, फिर से छटाया था वहां पे, लेकिन शिकार नहीं कर पाए करेश मात्रे। सुभाष पाटिल सामना कर रहे हैं पंडित का। ओ बोल्ड कर दिया, एक और विकेट। वडाला बांधलाय फुलांचा झोला जवळ माऊली बसली वडाला बांधलाय फुलांचा झोला जवळ माऊली बसली झोल्यावर बैसून झुलली झोल्यावर बैसून कमाल की गेंदबाजी हो रही है। करेश मात्रे बॉल ऑफ भादवड़ को इस वक्त राजा मानुस, करसन फुलोरे, मैनेजिंग डायरेक्टर नरेंद्र चौधरी और बूम बूम सुभाष ठाकरे ने ऑल द बेस्ट कहा। ऑल इज वेल चलता हुआ पहले ओवर में लगभग बांधे रखा है जोशी फाउंडेशन के फाउंडेशन को बनने ही नहीं दे रहे गेंदबाज। हालांकि 3 वाइड गेंदें भी ज़रूर थी, लेकिन स्कोर है इस वक्त 6 रन और विकेटों को हम देखें तो 2 विकेटें के लिए नए बैट्समैन संदीप मोड़े आए हैं बल्लेबाजी को। अच्छा ड्राइव, इनफील्ड के ऊपर से खेला गेंद को डीप कवर बाउंड्री की तरफ और गेंद 4 रनों के लिए। End of the first over, 10 for the loss of 2 wickets. You are watching Bahadur Temgarpara Premier League from the historical ground Maharaja Chhatrapati Shivaji Cricket Ground, Bhadwar Temgarpara. With me, the sweet voice of Bhadwar Temgarpara and Temgar, संदेश पाटिल। एक ओवर की समाप्ति, 10 रन 2 विकेट, क्या कहेंगे? एक चांगली सुरुवात पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये पंडित भुईर यांच्या माध्यमातून विकेट्स देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। त्यानंतर 10 धावा खर्च केल्या आणि मेन म्हणजे आपण बघितलं सुभाष पाटील स्वस्तामध्ये आउट झाले आणि ज्युनियरचा खेळाडू जयेश पाटील देखील बाद झाला। करिश मात्रे, आपण जे नियम व रूल आहेत ते फॉलो करायचे आहेत। करिश मात्रे, बहुत धन्यवाद। करिश मात्रे दुसऱ्या षटकाचा खेळ करिश मात्रे आहे। यस, इस वक्त कमेंट्री पैनल के लिए कैलाश नाइक, प्रतीक नाइक, निकेतन नाइक और राहुल नाइक, रवि पाटिल ने शुभकामनाएं दी। बहुत धन्यवाद आपके उत्साह बढ़ाने का और बहुत स्वागत है आपका। गेंदबाजी में श्याम नाइक गैलरी एंड जो हमारा दूर वाला छोर है वहां से गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज प्रतीक मोड़े को। प्रतीक गोड़े ब्रॉट इनटू द अटैक। सामना करेंगे बैट्समैन हर्षद। इस मर्तबा खींच के मारा है, हवा में गेंद है, फील्डर उसके नीचे, लेकिन कैच छूटा, सपना टूटा और गेंद पहले बाउंस पे 4 रनों के लिए जाती हुई। पहले आप में गाड़ी छूटी थी लखनऊ में नवाबों की, पहले मई में कैच छूटता हुआ। थोडंसं चुकीचं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं सिद्दीक बाबे सर, कारण की कॉलिंग झालं नव्हतं तिथे। झेल देखील सुट्टी जाते आणि चौका देखील मिळतोय ते। लेफ्ट आर्म राउंड स्टंप, बहुत बढ़िया गेंद और ये देखिए कमाल की विकेट कीपिंग
शिकार करते हुए वहां पर करिश मात्रे। लग रहा है कि करिश मात्रे आज बैट्समैनों को आगे बढ़ने नहीं देंगे। स्कोर है 14 रन। येस अगदी बरोबर. जर शैली बघितली तर आपण एम एस धोनी सरांची आठवण करून देणारा हा क्षण होता करिश मात्रेच्या माध्यमातून. एस्टनच्या मागून एस्टनचीच करणं देखील खूप अवघड असतो सिद्दीक बाबे सर. आणि एम एस धोनी नेहमी आपल्याला संदेश देत असतात की चेंडू ज्यावेळेस हातामध्ये येतं त्यावेळेस फलंदाज आपल्या पॉकेट किटमध्ये व्यवस्थित आहे की नाही ते बघणं ते पंच आणि थर्ड अंपायर बघतात. मात्र त्यानंतर करिश मात्रेची कलाबाजी पाहायला मिळाली. नए बैट्समैन तुषार नाइक बल्लेबाजी को आए हैं। इस मरतबा कट करने की कोशिश, गेंद विकेट कीपर के पास, डॉट गेंद। स्कोर अभी भी रुका हुआ है 14 रन 3 विकेटों के नुकसान पे। शुरुआत इतनी अच्छी नहीं, फाउंडेशन इतना अच्छा नहीं है जोशी फाउंडेशन का। एक मिनिट तुषार ट्रॅक खालती करायची आहे. यस थँक्यू. आपण क्रिकेट खेळताय, अंडरआर्म खेळत नाहीये, ओव्हरआर्म खेळताय आपण. और सबसे बड़ी बात है कि भादौड़ टेमगढ़ पाड़ा का ये इज्जत मान सम्मान की स्पर्धा है। शरद मात्रे हमसे जुड़ चुके हैं, वेलकम। मजबूत काटी के लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आगे रखा था, ड्राइव किया कारपेट के जरिए, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ गेंद पहुंची है। 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। आज तुषार नाइक का जन्मदिन है और देखना है कि जन्मदिन के क्या तोहफा अपनी टीम को देते हैं और टीम उनको क्या तोहफा देती है। नितिन मात्रे आदेश 11 भादौड़ ने भी बीटीपीएल को शुभकामनाएं दी है। बहुत खूबसूरत ड्राइव ऑफ वॉली पे लेकर डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन। सिद्दीक बाबे सर कुठेतरी शांत क्रिकेट पाहायला मिळतो इथे. जोशी फाउंडेशन संघच आणि कॅप्टन मुकेश मध्ये थोडंसं निराश असेल कारण की 3 विकेट्स आतापर्यंत पडलेले आहेत. चांगली गोलंदाजी करिश मात्रे संघाला लीड करतात आणि चांगला संदेश देखील देतात मैदानाच्या आतमध्ये. इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया है, गेंद दूर कहीं, वाइड लॉन्ग ऑफ बाउंड्री और एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन। धन्यवाद डीजे दीपेश. मित्रांनो आमच्या व्यासपीठावर उपस्थित नुकतंच आगमन झालेलं आहे. माननीय श्री अशोक जाधव उद्योगपती यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे भादौड़ टेमगढ़ पाड़ा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये. दो ओवर की समाप्ति, रन बने 20, विकेटें गिरी है 3। अच्छी शुरुआत तो हम नहीं कहेंगे, लेकिन अजय नाइक और तुषार नाइक को इस वक्त और जोशी फाउंडेशन को ऑल द बेस्ट कहा है। एकता टेपकारिया टेमगढ़ पाड़ा की तरफ से और ऑल इज वेल नहीं, नाम बड़े इंटरेस्टिंग आएंगे। मैसेज जब भी भादौड़ में क्रिकेट चलता है, अभी तक उछल अपट का मैसेज नहीं आया है। चला प्लीज करिश मात्रे लक्ष असू द्या. 30 मिनिटाचा वेळ आहे 6 षटकांसाठी. पंच वारंवार सूचना देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाचई गावचे ड्रेसिंग पर्सनॅलिटी उद्योगपती अशोकजी जाधव ये व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतो प्रल्हादजी नाईक यांना की आपण या षटकाच्या समाप्तीनंतर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. पंडित येत आहेत गोलंदाजीसाठी. पंडित को कंटिन्यू रखा गया है। सूरज बादलों के पीछे आंख मिचोली खेलता हुआ, और पहले मैच में जहां रन फेस्टिवल हमने देखा, हालांकि मुकेश मते का आना बाकी है और
ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए काफी जाने जाते हैं। पिछले सीजन में जो गोल्डन सिक्स लगा था उसमें मुकेश मते का भी नाम था। BC4 सिटी क्रिकेट में ग्राउंड बहुत ही खूबसूरत लग रहा है। लगभग आधे से ज़्यादा ग्राउंड पे लश ग्रीन आउटफील्ड है। BTPL को सक्सेस बनाने के लिए प्रहलाद नाइक, शरद मात्रे, ओ घी का लड्डू है लेकिन इसे कहते हैं शक्कर की गोली और आउट हो गए बैट्समैन। किरण 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 नए बैट्समैन बल्लेबाजी को आए अजय नाइक। अजय नाइक इज द न्यू बैट्समैन, लेकिन स्थिति नाजुक होती हुई यहाँ पर फाउंडेशन की, क्योंकि पहले मैच में लगा था कि पिच में रन्स भी हैं। तेज गेंदबाजों के लिए जहाँ सहायता है वहाँ पर बल्ले पे गेंद तेज आ रही है और कम से कम 6 ओवर में आपको 70 या 60 के ऊपर देखना होगा। फुल टॉस आड़े बल्ले से खेला गेंद को काऊ कॉर्नर में 1 रन आता हुआ। 21 रन 4 विकेटों के नुकसान पर। करेश मात्रे समय में सहयोग करे प्लीज। इसके बाद की दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए फुल टॉस गेंद फ्लिक कर दिया गेंद को मिड विकेट के ऊपर। ये तरीपार शॉट है, बहुत दूर कहीं 6 रन। धन्यवाद डीजे। आमचे जे ओलेंडर्स बॉल बॉईज जे आहेत, आपण ज्यावेळी चेंडू सीमेच्या बाहेर जाईल त्यावेळेस आमच्या उजव्या हातावर जो रस्ता आहे मेन, तो रस्ता क्रॉस करताना गाडी व्यवस्थितरित्या बघूनच रस्ता क्रॉस करायचा आहे आपण। बॉल बॉयज का भी एक बहुत बड़ा किरदार है। सचिन तेंदुलकर वानखेड़े में बॉल बॉयज का रोल अदा करते थे और वो जब टेस्ट और वनडे में आए तो गेंदें मिलना बंद हो गई। एक और आसमानी टोला, ये भी जाएंगे मैदान के बाहर। 6 रन। अब बैट्समैन अजय नाइक शायद सोच कर आए कि अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। 33 पे पहुंचा है स्कोर। 2 गेंदों में 2 ठोक डाले हैं अजय नाइक ने। वोइड प्रेशर में बढ़िया गेंद, अच्छी वापसी, आगे रखा था, गेंद बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास। लेंथ गेंद थी। आई एकविरा A1 जोडी आणि आई एकविरा प्रतिष्ठान यानंतर होणारा सामना। इस मर्तबा करारा शॉटम पुल आउटफील्ड में, फील्डिंग लाजवाब, लेकिन थ्रो जब तक पहुंचता तेज कदमों से 2 रन बनाते हुए बैट्समैन विपुल पाटिल थे, जो कि टीम के ओनर भी हैं
ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 35 रन। पलटवार जोशी फाउंडेशन का इस ओवर में नजर आया। बचे हुए 3 ओवर में क्या लक्ष्य रहेगा? भादौर टिमगढ़ पाड़ा प्रीमियर लीग रखा भी इसलिए गया है कि इस इलाके की एकता अखंडता भी कायम रहे। इस इलाके से भिवंडी तालुका और महाराष्ट्र में मैसेज जाए कि प्रीमियर लीग दिलों को जोड़ता है। लेकिन इससे एक प्लस पॉइंट ये रहेगा कि यहाँ के वो चेहरे, वो खिलाड़ी जो किसी वजह से पर्दे के पीछे हैं, वो ऊपर आएंगे। आइए सुनते हैं संदेश पाटिल को। थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. बॅक टू नाव एक स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय या योगेश शरददादा म्हात्रे यांना मी विनंती करतोय. प्रल्हादजी नाईक साहेब आपण आपल्या शुभास्ते आपण स्वागत करायचं आहे. उपस्थित व्यासपीठावर भातसई गावचे उद्योगपती सन्माननीय अशोक जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण एक मेगा सत्कार आपण या व्यासपीठावर करायचा आहे. भातसई गावचे शहापूर तालुक्यातील उद्योजक अशोकजी जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. या स्पर्धेची माहिती शाल त्यांना दिली जात आहे आणि फुलांचा बुके दिला जात आहे. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. त्यानंतर उपस्थित रिक्षा युनियन अध्यक्ष प्रमोदजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचे देखील स्वागत आणि सन्मान प्रल्हादजी नाईक आपण आपल्या शुभास्ते आपण करून घ्यायचा आहे. स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. मान्यवरांचं प्रमोदजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. त्यानंतर सर्वांचे लाडके सुजित म्हात्रे अर्थात डॉन यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. आपण मी विनंती करतोय पुन्हा एकदा प्रल्हादजी नाईक यांना की आपण हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. थँक्यू. या स्वागत आणि सन्मानानंतर आपण पुन्हा ग्राउंडमध्ये जाणार आहोत सुजित म्हात्रे यांचं, कारण की स्वागत आणि सन्मान होता आहे. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं. बॅक टू नाव क्रिकेट. वॉल ऑफ बहादूर करेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. त्याच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईट टाकल्यात, एक डॉट चेंडू त्यांनी वापसी देखील केली आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करताना हा वेगवान गतीचा हा चेंडू आहे. व्यवस्थितरित्या लेंथ लाईनमध्ये चेंडू टाकला जात आहे. मात्र इथे पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय तुषार नाईक. थँक्यू डीजे. आता मात्र बॅटल चमकेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की आलाय मुकेश मते मैदानाच्या आतमध्ये. करेश म्हात्रे अगेन्स्ट आता मात्र मुकेश म्हात्रे. वेलकम. जय भवानी. गुरुनाथ तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. BTPL बादवा टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बिग बॅटल. इथून आता मात्र आतुरतेने आपण जी वाट पाहत होतो तो बॅटल तुम्हाला चमकताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला करेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मुकेश मते. पाहूया मुकेश म्हात्रे कोणत्या प्रकारची सुरुवात करते, कारण की आतापर्यंत करेश म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. राऊंड विकेट. मुकेश मते याला समोर खेळायचं होतं, अव तसा बॅटवर आले नाहीये आणि टाळ्यांचा आवाज पहा समोरच्या श्याम नाईक गॅलरीमधून. हा गावाचा प्रेम आहे या खेळाडूंसाठी. हॅलो. डॉट चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. करेश या बेस ऑन साईडला कार्पेटच्या सॅनेमिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. दोन्ही खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. अजय अरुण पाटील बादवडगावचे डॅसिंग पर्सनॅलिटी यांच्या माध्यमातून करिश मातेसाठी विकेट हॅट्रिकसाठी आणि कल्पेश पाटील यांच्याकडून 5,000 रुपये आणि 50साठी मुकेश मतेसाठी 5,000. क्या बात आहे. अजय स्ट्राईकवर असेल. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रथमेश. धाव संख्या झाली आहे धाव बलकावर आपण पाहतोय 39 धावा. रनिंग बिटवीन विकेट खेळपट्टीवरून केल्यानंतर खूप चांगलं वाटेल फलंदाजांच्या माहिती करता.
कारण की अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. करेश राऊंड द विकेट पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर आहे मुकेश मतेचा जवाब. षटकार. हा सामना बघण्यासाठी समोरच्या श्यामनाईक गॅलरीमध्ये आणि आर के पाटील स्टँडमध्ये पहा गर्दी. करेश म्हात्रे अगेन्स्ट मुकेश म्हात्रे. हा षटकार येतोय मुकेश मते याच्या बॅटमधून. धावा झाल्या धावपलकावर 45 धावा. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू डॉट केलं मुकेश याला त्याने. त्यानंतर जेव्हा स्ट्राईक मिळाली षटकार त्याने पेश केला करेश म्हात्रेच्या अगेन्स्ट. 4 षटकांची समाप्ती. करेश म्हात्रे यांच्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धावपलकावर. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 ते 9 मिनिटांचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. सुजित येते गोलंदाजीसाठी. सुजित येते. मागच्या वर्षी देखील चमकला होता हा खेळाडू. आता सध्या तरी पाहूया मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. यानंतर होणारा सामना आई एकविरा A1 जोडी आणि आई एकविरा प्रतिष्ठान. क्या मात सागर तरे पुन्हा तयारी असेल पुढच्या मॅचसाठी. करेश म्हात्रे अगेन्स्ट सागर तरे पुढचा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याचा गट देखील तुम्हाला मी या इनिंग नंतर तुमच्यापर्यंत पोचवेल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केले या स्पर्धेमध्ये. सर्वांची नावं घेतली जाईल. यावेळेस मिस टाइम झाले. हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः संघाचे ओनर विपुल पाटील चुकी करतायत आणि चेंडू सीमा पार. झेल सुटली जाते आणि चौकार देखील मिळतोय. विपुल पाटीलला फक्त आणि फक्त झेल जज करण्याचं काम होतं कारण की भरपूर वेळ होतं आणि भरपूर काल चेंडू हवेमध्ये होतं. आता इथं त्या प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळाला नाहीये आणि 4 धावा अजयच्या खात्यामध्ये जमा झाल्या आहेत. धावसंख्या झाली आहे धावबलकावर 49 धावा. सुजित समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला वाईडिश मिड विकेटून क्षेत्ररक्षक येतोय प्रतीक गोरे. एक धाव कंप्लीट जाते आणि अशा प्रकारे जोशी फाउंडेशन संघाच्या 50 धावा कंप्लीट होत आहेत. 50 बोर्डवर लागलेला आहे. सुजित गोलंदाजी करतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र संघाचे कॅप्टन मुकेश मते स्ट्राईकवर असेल. थोडंसं क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. करेश म्हात्रे विकेटकीपर कॅप्टन्स यांच्या माध्यमातून शॉर्ट थर्ड मॅन शॉट फाईन लेग. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये लॉंग ऑन इन लॉंग अप. मिड विकेट वाईडिश मिड विकेट 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक ठीक स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला डीपमध्ये पाहायला मिळतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र त्याला बीट करून जाणारा हा खणखणीत चौकार मुकेश मतेच्या बॅटमधून. या प्रकारची चुकी तुम्हाला क्रिकेटपासून दूर ठेवू शकतो. असं वाटत होतं की विजय पाटील हा चेंडू अडवेल मात्र त्याला बीट करून जाणारा हा चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या झाली आहे 54 धावा 54 रन्स. एक चांगली धावसंख्या जोशी फाउंडेशन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुजित पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 खडे खडे समोरच्या दिशेने उडवलंय मुकेश मतेच्या बॅटमधून. अजून एक प्रेक्षणीय षटकार पाहायला मिळतोय. हॅट्रिकसाठी मुकेश मतेसाठी एक सुवर्ण संधी लाभली आहे. कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेला आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. मात्र ज्या प्रकारे मूडमध्ये आहे मुकेश मध्ये असं वाटतं की येणाऱ्या काही चेंडूंवर हॅट्रिक कंप्लीट करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो मिस टाइम झाला हवेमध्ये आणि मिळालं कॅप्टनचा विकेट सुजित भोईर याला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. जगन्नाथ जोशी येतोय. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 60 धावा, 60 रन, 60 धावा झाल्यात. रुपेश पाटील वलवरून मॅचचा आनंद घेत आहेत. करिश म्हात्रे याच्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे दादा. सर्वप्रथम मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय जगन्नाथ जोशी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जगन्नाथ जोशी याने फायर केला. ऑन फायर चेंडू सीमेच्या बाहेर. अजून एक षटकार. धन्यवाद डीजे. मी थांबवतोय तुला कारण की चर्चा झाली पाहिजे. कारण की खर्च देखील भरपूर केलाय BTPL 2021 या स्पर्धेसाठी. मित्रांनो पहा, मुकेश मते आणि जगन्नाथ जोशी यांनी जो सराव केलाय कुठेतरी आता उपयोगी पडताना आपल्या संघासाठी. कारण की आल्या एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. जगन्नाथ जोशी धावसंख्या देखील डेंजर झोनमध्ये गेली आहे. 66 धावा झाले धावपलकावर, 66. असं वाटत होतं की 6 विकेट झालेल्या आहेत. कुठेतरी जोशी फाउंडेशन दबावामध्ये जाईल. मात्र त्यानंतर मुकेश मते, अजय नाईक आणि एक षटकार पाहायला मिळाला जगन्नाथ जोशी याच्या माध्यमातून. पाहूया शेवटचा स्लॉगवरचा षटक टाकण्यासाठी करिश म्हात्रे येते गोलंदाजीसाठी. आणि समोर पहा खेळाडू. एक मिनिट थांबवायचं करिश. फलंदाज आपली ट्रॅक जी आहे ती खाली करायची. आपण वारंवार सांगितलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अजय नाईक, पहिला चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा येत आहे. संदीप जुकर देखील मॅचचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आपलं हार्दिक स्वागत आहे संदीप जुकर. आणि दर्पण नाईक, तुषार नाईक याच्यासाठी त्यांनी कॉम्प्लिमेंट दिलेल्या आहेत. तांडेल ग्रुप कडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत करिश म्हात्रेला. यावेळी ऑन साईडला धमाका झालाय. अजून एक षटकार अजय नाईक याच्या बॅट मधून. इथे हॅट्रिक साठी त्याने आता 1000 रुपये लावलेत अजय आणि कल्पेश याने करिश म्हात्रेसाठी. मात्र इथे अजय याचा बॅट बोलतोय मैदानाच्या आतमध्ये कारण त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 73 धावा, 73 धावा. डेंजर झोन धावा आतापर्यंत झालेल्या धावपलकावर. आज षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो या मैदानावर. BTPL भरपूर आमचे व्ह्यूवर्स मॅचचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा आहे भातवड टिमगरपाडा प्रीमियर लीगचा क्रिकेट. दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि अतिशय थाटामाटाने संपन्न होत आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा कंप्लीट होत आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल की इथे अजय नाईक याला जावं लागेल डगआउट मध्ये. विकेट मिळालं इथे. थोडंसं रॉंग एंड थ्रो आला होता आणि त्याचं कारण अजय याने दुसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नामध्ये जगन्नाथ जोशी याने धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि ते रनआउटचा विकेट मिळतोय. करिश म्हात्रे अँड टीम सावंतजी म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. आमच्या गावातील सर्व वरिष्ठ नागरिक सर्व उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. समोरच्या स्टँडमध्ये खचाखच भरलेला हा स्टँड, सामने गॅलरी, सर्वांचं मनापासून सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम असू द्या. येणाऱ्या 4 दिवसापर्यंत तुमचं खूप मौल्यवान असा प्रेम असेल, अशीच उपस्थिती असू द्या. आज पहिला दिवस आहे आणि इतकी मोठी संख्या इथे पाहायला मिळते. करिश म्हात्रे ऑफस्टंबर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला तर वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला तर मात्र फुलर बनून चेंडूला केलाय लॉंग ऑफर. रनरचा विकेट मिळेल का करिश म्हात्रे याला? इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता करिश म्हात्रे याने, मात्र धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा मिळतात इथे. 2ची मदत होत आहे. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 76. 76 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत.
अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळते करिश मात्रेच्या माध्यमातून. संधी मिळाली होती अजय पाटील आणि कल्पेश पाटील यांचे पैसे कमवण्याची, मात्र इथे पैसे न कमवता एक चांगला क्रिकेट पाहायला मिळालं मुकेश मते आणि करिश मात्रेच्या माध्यमातून. मात्र अजय याच्या बॅटमधून धावा बनताना बघितल्या 27 धावा. करिश राऊंड द विकेट पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडू पाहायला मिळालं. ऑन साईडला आहे क्षेत्ररक्षक, एक धाव मिळेल. सिंगलची मदत होते इथे जोशी फाउंडेशन संघासाठी. पंचांच्या भूमिकामध्ये कैलाश नाईक आणि मिलिंद म्हात्रे पाहायला मिळतात. क्या बात आहे. निकित जोशीसाठी शंकर गुलव्याने एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेला आहे. क्या बात आहे. शँकी भाई आता मात्र त्याच्या खिशामध्ये हात टाकतोय. मात्र इथे पाहूया निकित जोशी काय करेल मैदानाच्या आतमध्ये. आणि निकित जोशीसाठी अजून 2000 रुपये आलेले आहेत षटकारासाठी. मिलीजुली सरकार बनवू शकतात मैदानाच्या आतमध्ये. हो हो उडवलं तर आहे. आणि योगेश मात्र तिथे झेल सोडतायत आणि 2 धावा कंप्लीट होत आहे. आणि तिसरं धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे आउट द फलंदाज निकित. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ जो आहे समाप्त झालेला आहे. आणि सँकीबाई शंकर यांचे 500 रुपये वाचलेले त्यांनी. हॅलो संदेश 2 मिनिटं थांबवतो तुला मी. भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. पर्व दुसरामध्ये या दानशूर दात्यांनी आम्हाला जी मदत केली ते दानशूर दाते मी पुढे प्रदीप करसंतरे यांच्याकडून बंद पाकिट आलेलं आहे. तसेच श्रीनाथ बारकू म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. तसेच सोमनाथ सुरेश तरे यांच्याकडून संपूर्ण संघासाठी कॅप आलेले आहेत. तसेच सागर पवार यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी बॉलची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच प्रभाकर एकनाथ नाईक यांच्याकडून एक सायकल देण्यात आलेली आहे. तसेच शरद बाळाराम म्हात्रे व विजय शंकर पाटील यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच विजय भगवान जुकर केकनेट यांच्याकडून आज जो सकाळी आपला उद्घाटनीय सोहळा पार पडला त्यामध्ये एक केक आणला होता, तो त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप करून करण्यात आला होता. तसेच संपूर्ण 4 दिवस जेवणाची जी सोय केलेली आहे कमिटीसाठी मुकेश मते, प्रतीक दिवेकर आणि राज तरे या तिघांकडून 4 दिवसासाठी संपूर्ण कमिटीला जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. संपूर्ण संघासाठी एक विनंती आहे की आपण वेळ न खर्च करता लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद संदेश पाटील. सिद्दीक बाबे सर थोडंसं थांबवतो मी, कारण की हा ग्राउंड बनवण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून रणजित नाईक साहेबांचं मोठं योगदान आहे, कारण की पाण्याची व्यवस्था आम्हाला पाहायला मिळाली. आणि निलेश जाधव नाईक यांच्या माध्यमातून देखील या दोन्ही मान्यवरांचा आम्ही खरंच आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जसं जसं वेळ मिळेल ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा या स्पर्धेच्या माध्यमातून नाव घेतला जाईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जोशी फाउंडेशन. मुकेश मते प्लीज आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि करिश मात्र आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये. कारण की भगवान स्पोर्ट या संघाने जी मेहनत घेतली आहे, खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर प्रत्येक क्रिकेटला लाजवेल अशी ही मेजवानी तुम्हाला पाहायला मिळते. कारण की गेले 2 ते 2.5 महिने आपण बघितल्या या ग्राउंडला सुरक्षित करण्यासाठी त्यांनी जी वेळ घेतली होती आणि त्या वेळानंतर तुम्हाला क्रिकेट खेळायला मिळाले. आणि सर्व गावकऱ्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो की सर्वांनी आम्हाला इथे सहकार्य केलं आहे. कारण की ते सराव न करता आम्हाला जो काम करायचं होतं तर काम त्या ग्राउंडवर आपण केलं आहे आणि खरंच या ग्राउंडला नवीन लुक दिला आहे. 80 का लक्ष्य रखा है, 80 टू विन.
दोस्तों लौट चलते हैं। भादौड़ टेमगर प्रीमियर लीग की दुनिया में 80 का लक्ष्य जोशी फाउंडेशन ने रखा है आई एक्विरा एवन जोड़ी के सामने। अब अग्नि परीक्षा रहेंगी करेश मात्रे की भी, क्योंकि इस तरह के जो लक्ष्य रहते हैं, मैंने पहले ही कहा था कि गेंद बल्ले पर तेज आएंगे और जब गेंद तेज आती है तो रन बनाना भी थोड़ा आसान हो जाता है। अब धूप खिली हुई है, हालांकि आसमान में कहीं कहीं दूधिया बादल अभी भी नजर आ रहे। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए आई एक्विरा एवन जोड़ी के। बहुत कुछ इस मैच का जो डिपेंड रहेगा करेश मात्रे वाला भादवड़ की जो दीवार है वो किस तरह से बल्लेबाजी की दीवार बनती है। करेश मात्रे का बिग शो इसी ग्राउंड पे आप देखने जा रहे हैं। मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून एक तुम्हाला स्पोर्ट्स सायकल देखील पाहायला मिळेल. स्वर्गीय कमलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ ती देण्यात आलेली आहे. मानसी प्रभाकर अर्थात पिंटू नाईक यांच्या माध्यमातून. थोडं स्पीडअप करायचं आहे जोशी फाउंडेशन मुकेश मते, कारण की 6 सामने खेळायचे आहेत आणि ते 6 सामने आज खेळवले जातील. तुम्ही जितकं वेल लावणार तेवढ्या कमी षटकाने तुम्हाला देखील खेळावं लागेल. सुभाष नाइक सामना करेंगे योगेश नाना। नॉन स्ट्राइक पर जो बैट्समैन है प्रतीक गोरे. सुभाष नाइक मुड़ते हुए राइट आर्म ओवर द स्टंप्स। समय में दोनों टीमें कोऑपरेट करें प्लीज। इसके बाद तीसरा मुकाबला है, उसके बाद 3 मुकाबले और खेले जाने, क्योंकि ओपनिंग सेरेमनी से हमारा जो शेड्यूल था वो वक्त पर नहीं हुआ। पहली गेंद खींच के मारा है, हवा में फील्डर है और योगेश नाना 0 पे आउट। तुषार नाइक बर्थडे बॉय ने इस कैच को लिया है और इतना आसान नहीं रहता है जब आप 2 खिलाड़ी आपस में एक जगह आए। निखिल जोशी ने कैच पकड़ा, हालांकि वहां पे तुषार नाइक भी थे। पहला झटका लगता हुआ योगेश नाना को भेजा था, बस दे लगा के दे घुमा के, लेकिन वो आउट होके चले गए। नए बैट्समैन डगआउट से आते हुए हेमंत गुलवी उर्फ मूसा भाई। देखिए पुराने चावलों को ज्यादा भेजा जा रहा है। पहले 2 ओवर में कितना लाभ उठाते हैं, हालांकि एक लम्हे तक के जोशी फाउंडेशन की 3 ओवर में उतने रन नहीं थे, लेकिन उसके बाद मुकेश मते और अजय नाइक ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की। मौसम बिल्कुल क्रिकेट के लिए खुशगवार। सुधाकर मात्रे ने हर सिक्सर के लिए मूसा भाई उनके दोस्त हैं 1000 रुपये का इनाम रखा है। लेकिन बाएं हाथ के बैट्समैन प्रतीक गोरे सामना कर रहे हैं सुभाष नाइक का। पहली गेंद पर सुभाष पाटिल का इसमें बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत पंच, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। सुंदर ड्राईव्ह केलंय प्रतीक गोरे याने. बीटेबील चौकार पाहायला मिळाला, त्याच्या बॅटमधून चौकाराने आघात झालाय. त्या आई एकविरा एवन जोडी संघाच्या माध्यमातून 4 धावा फलकावर लागल्या. पहिल्या चेंडूवर सुभाष पाटील यांनी 1 विकेट नाना योगेश मात्रे यांना बाद केलं होतं. त्यानंतर प्रतीक गोरे याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. काफी जगह दी थी हाथ खोलने के लिए, बैकफुट पे चले गए, बहुत खूबसूरत पंच स्ट्रोक, क्रैकिंग शॉट, 4 रन। प्रतीक गोरे 4 से खाता खोलते हुए फिर से हवा में खेला है, ऑफ ड्राइव, लेकिन वाइड ऑफ लॉन्ग ऑफ खिलाड़ी मौजूद हैं। 1 रन बनता हुआ, थोड़ा आगे रखा था, 5 पे पहुंचा है स्कोर। एवन जोड़ी
आई एक्विरा का, जबकि लक्ष्य है उनके सामने 80 रनों का। अब हेमंत गुलवी सामना कर रहे गेंदबाज सुभाष पाटिल का। 3 खिलाड़ी सर्कल में, लगभग शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग लगाया गया है। इस मर्तबा डेलिकेट कट शॉट, पीछे खिलाड़ी मौजूद हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं, लेकिन शॉट बहुत ही दमदार था। ये देखिए आना चलती हुई और यहां पे आत्महत्या कर ली है, हेमंत गुलवी ने आउट हो गए। सिद्दीक बाबे सर, नेहमी सकाळच्या क्षेत्रामध्ये सराव सुरू असतो या ग्राउंडवर आणि मुसाभाई यांच्या बॅटमधून अनेक वेळा मी बघितले की मोठे मोठे षटकार मारण्यामध्ये मात्र गार आहेत, मात्र इथे रनआउटचं विकेट मिळालं इथे जोशी फाउंडेशन संघाला। कोऑर्डिनेशन की कमी, यस नो और वेट का कोई भी मिश्रण नजर नहीं आया और आउट हो गए मुसा गुलवी। नए बैट्समैन पंडित भुईर बल्लेबाजी को आए। देखिए अलग रणनीति यहाँ पर करेश मात्रे की, उनके जो एक्सपीरियंस खिलाड़ी उनको ऊपर भेज रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए सुभाष पाटिल, एक विकेट लिया है, एक बैट्समैन रनआउट हो गए। पंडित भुईर सामना कर रहे हैं सुभाष पाटिल का। आगे रखा था, डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश हवा में, हालांकि कॉलिंग बहुत अच्छी थी, मिड ऑफ से खिलाड़ी भी आए थे, लेकिन कैच छूटता हुआ 2 रन बने। जीवनदान मिला है पंडित को, 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 8 रनों पे पहुंचा है। काफी घटनापूर्ण ओव्हर चल रहा है। आजच आपण बघितलं एकविरा कोल्ड ड्रिंक्स यांची आज ओपनिंग झाली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था झालेली आहे। अजित शेलार आणि मंगेश शेलार, थँक्यू सो मच। असंच प्रेम असू दे या स्पर्धेवर आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा। BTPLच्या माध्यमातून आज त्यांचं शॉपचं ओपनिंग झालं, अभिनंदन। गेंदबाजी के लिए तैयार, जीवनदान मिला है वहां पर बैट्समैन को। अच्छा ड्राइव फुल पे लेकर वी की शक्ल में डीप मिड ऑफ पे आके गेंद को लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने उठाया। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर 8 रनों पे पहुंचा है, 9 रनों पर। 1 ओवर की समाप्ति, 9 रन हुए। 80 के लक्ष्य का पीछा करिए। आई एकविरा एवं जोड़ी स्पोर्ट। येस अगदी बरोबर, कारण की पहिल्या षटकामध्ये सुभाष पाटील यांची गोलंदाजी एक घातक पाहायला मिळाली, कारण की 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केले। योगेश म्हात्रे अँड हेमंत गुलवी यांचं विकेट घेतलं होतं त्याने। त्यानंतर आपण पाहतोय प्रतीक गोरे जो खेळपट्टी खेळतो त्याच्या बॅटमधून 5 धावा आलेल्या आहेत। पंडित भुईर याच्या बॅटमधून 3 धावा। गोलंदाजीमध्ये परिवर्तन केला जाईल। देखना है कि दूर वाला जो छोर है हमारा श्याम नाइक गैलरी एंड जिसे कहा जाता है, या कम्युनिटी हॉल एंड भी कहा जाता है, स्कूल एंड भी हम उसे कह सकते हैं, क्योंकि भादवर टेमगढ़ पाड़ा कला क्रीड़ा संस्कृति इसके लिए काफ़ी जाना जाता है। फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, कवर 30 गज के दायरे में, जबकि लॉन्ग ऑफ बाउंड्री पर है, थोड़ा वाइडिश है, लॉन्ग ऑन थोड़ा स्ट्रैटिश है। एक खिलाड़ी काऊ कॉर्नर में है, एक खिलाड़ी ऑर्थोडॉक्स मिड विकेट पर है,
एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर है। तुषार नाइक बर्थडे बॉय गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे बैट्समैन पंडित भोयर। हालांकि प्रतीक गोरे ने 2 गेंदों पर 5 रन बनाए। पहली गेंद टो क्रैशर आउट, एलबीडब्ल्यू। स्कोर इस वक्त 9 रन 2 विकेटों के नुकसान पे। रिप्ले में हम देखना चाहेंगे क्या खूबसूरत गेंद थी जिस पर के एलबीडब्ल्यू आउट हो गए। आकाश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय। सध्या तरी गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते ते जोशी फाउंडेशन संघाचे कॅप्टन मुकेश म्हात्रे लीड करताय मॅचला। एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाला पहिल्या मॅचमध्ये। सेकंड मॅच देखील खूप रंगतदार पाहायला मिळत आहे कारण की समोर 80 धावांचं टार्गेट जोशी फाउंडेशन संघाने ठेवलं आहे। आई एकविरा A1 जोडी संघाच्या अगेन्स्ट ठेवला आहे। एक बात बताइए कि क्या कारण है कि अभी तक बल्लेबाजी को नहीं आए करेश म्हात्रे? सिद्दीक बाबे सर ज्युनियर आणि 40 प्लसचा खेळाडू पहिल्या षटकापासून सुरू होत आहे। त्यानंतर तिसरं षटक ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस आपण सिनियर खेळाडूंना संधी मिळतो। ये भी बहुत जबरदस्त बात है क्योंकि आप बहती गंगा में हाथ नहीं धो सकते। नहीं, वहीं मैं कह रहा था कि करेश म्हात्रे इज द रिकॉग्नाइज्ड ओपनर। आकाश म्हात्रेसाठी एक सुवर्ण संदेश षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे सुधाकर म्हात्रे दादांच्या माध्यमातून। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा फ्लैशी कवर ड्राइव करना चाहते थे, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन से डबल फिगर में जाता हुआ स्कोर 10 रन और 3 विकेटें गिरी है। तुषार नाइक विकेट की खुराक लग चुकी है उन्हें। ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर थी, बैट्समैन की नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। बेदार कर दिया इस गेंद ने और आकाश म्हात्रे अभी तक अपने शॉट को टाइम नहीं कर पा रहे हैं। तुषार नाइक सामने की ओर से आते हुए इस मरतबा थोड़ा दूर रखा था बैट्समैन से। फेमस चेंडिया भाई अर्थात कृष्णा याने शुभेच्छा दिल्यात आकाश म्हात्रे आणि विशाल पाटील याने। पैरों में हलचल नहीं है, फुटवर्क की कमी। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। तुषार सामने की ओर से आते हुए, ओ फिर से बढ़िया गेंद। क्या लेंथ और लाइन पे गेंदबाजी कर रहे हैं और लाइन ऑफ अटैक बहुत एक्सीलेंट है ऑफ स्टंप और उसके बाहर। अब देखना है कि डगआउट से कोई इशारा आ रहा है। अब इशारा अलग चीज है, लेकिन देखना है कि गेंद बाजी इस वक्त बहुत अच्छी कर रहे हैं बर्थडे बॉय। अपने स्टेप में चूके डेड बॉल का इशारा आता हुआ अंपायर मिलिंद म्हात्रे का, उनको भी हम एक्शन में देखेंगे। तुषार नाइक इस मरतबा ड्राइव करना चाहते थे, मोटा सिरा लेके गेंद गली से बैकवर्ड पॉइंट पे निकल गई, 1 रन। देखिए तुषार बहुत ही होशियार है, उन्होंने गेंदबाजी बहुत ज़बरदस्त ऑफ स्टंप और उसके करीब रखी है। अब बाएं हाथ के बैट्समैन को बहुत देर के बाद स्ट्राइक मिला है, प्रतीक गोरे को। 2 गेंदों का सामना किया, अब तक 5 रन बनाए, कुल स्कोर है 11 रन। लेकिन कहीं ना कहीं आस्किंग रन रेट से पिछड़ती भी यहाँ पर आई एकवीरा A1 जोड़ी।
सिद्दीक बाबेसर तुषार नाईक जो गोलंदाजी करतोय मागच्या BTPL मध्ये इंजर्ड झाला होता आणि तो करिश मात्र्याच्या संघामध्ये खेळत होता. आता मात्र करिशच्या अगेन्स्ट खेळतोय आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ये तो होना चाहिए, बदलते तो रहना चाहिए, दुनिया का नियम है बदलते रहना. लेकिन भादोर टेमगर पाड़ा प्रीमियर लीग से इस इलाके के जो खिलाड़ी हैं वो बड़े फॉर्मेट में नज़र आएंगे और BPL का फॉर्म इशू हो चुका है. तो मैं कहूँगा कि सभी खिलाड़ी भिवंडी प्रीमियर लीग में अपना फॉर्म नॉमिनेट करें. BC4 प्रेजेंट BPL 5 जनवरी से आप देखेंगे. तुषार नाइक राइट आर्म राउंड स्टम्प्स आते हुए फुल टॉस पे लिया, ड्राइव किया हवा में, ओ कैच छूटा, सपना टूटा, 2 रन भी पूरे हुए. हालांकि कैच महंगा पड़ सकता है. ओवर समाप्त होते हुए 3 गेंदों में 7 रन बनाए और कुल स्कोर केवल 13. अब 3 ओवर में जो रन चाहिए वो है 67 रन. इसका मतलब है कि 22 के करीब आस्किंग रन रेट 4 ओवर में 16 के ऊपर का. लेकिन डगआउट में हलचल बढ़ गई है. यस अगदी बरोबर, कारण की 4 षटकांचा खेळ राहिलाय आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गोऱ्याचा झेल सुटलाय. ये देखिए भादोड़ का प्रेम, टेमगढ़ पाड़ा का प्रेम. श्याम नाइक गैलरी पूरी तरह पैक बताई जा रही है. हमारे बीच बुम बुम मुनाफ शेख 6 एंड आउट, उन्हीं से टी शर्ट भी बनाए गए. उनका हम तहे दिल से इस्तेकबाल करते हैं. इस सीज़न में मुनाफ शेख को आप एक्शन में देखेंगे. उनसे रिक्वेस्ट है कि आपको VIP डाइस पे आना है. बुम बुम मुनाफ शेख यस आगमन झाला आहे या BTPL 2021 या स्पर्धेसाठी. सुंदर असं कलरफुल ड्रेसेस आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून प्रिंटिंग करण्यात आलेल्या आहेत. मुनाफ यांचं आगमन झालं आहे. बुंबू मुनाफ आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. प्लीज वेलकम. टोटल 12 टीमें पार्टिसिपेट कर रही है. तो इससे साबित होता है कि आपके पास लगभग 150 खिलाड़ी हैं. फिर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि BPL के जो फॉर्म इशू हुए, देखिए जूनियर क्रिकेट जूनियर खिलाड़ी भी 154 खिलाड़ी खेल रहे हैं इस वक्त. गेंदबाजी के लिए तैयार अजय नाइक. ड्राइव किया पैरों के सामने ऑन ड्राइव करते हुए. आउटफील्ड में 1 रन. मुकेश मते से चूक, और इसे कहते हैं कि चुरा लिया है तुमने जो दिल को, नहीं चुरा लिया है तुमने जो रन को. दबाव डाल दिया वहां पे मते पे. यस अगदी बरोबर सिद्दीक बाबेसर, कारण की सिंगल धाव होतं तिथे आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं इथे असं म्हणूया आकाश मात्रेच्या माध्यमातून. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए गेंदबाज अजय नाइक. बल्ले का बाहरी किनारा और दोनों बच गए. दूसरे की कोशिश और देखना है अपना विकेट फेंकते या नहीं. आउट नहीं किया है. ये तो रणनीति का हिस्सा है. स्कोर इस वक्त रुका हुआ है 16 रन 3 विकेट. भादोड़ टेमगढ़ पाड़ा प्रीमियर लीग में आज थोड़ा हॉट डे है क्योंकि हल्की बदली चाहिए. ग्लोबिंग वार्मिंग से मौसम काफ़ी बदल चुके हैं. जहाँ कभी बारिश नहीं हुई वहाँ सैलाब आ रहा है. जहाँ कभी बर्फ़ लोगों ने देखी नहीं थी दुकान के सिवा, पहाड़ों पे बर्फ़ देख रहे हैं. जो इलाके कभी डूबे नहीं थे वो इलाके डूब रहे हैं. इसलिए दरख्तों को लगाइए और पर्यावरण को बढ़ाइए. इस मरतबा हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे. बल्ले की जड़ से गेंद चली गई. ये देखिए
फिर से मिसफील्ड और 2 रन पूरे करते हुए रॉन्ग एंड थ्रो, इन 2 रन से स्कोर 18 रनों पे पहुंचा है। और ऐसे लग रहा है करेश मात्रे को अभी भी इंतजार करना होगा, क्योंकि जोशी फाउंडेशन वाले नहीं चाहते हैं कि बैट्समैन आउट हो, डॉट गेंदें खिलाई जाए। ओ बढ़िया गेंद, और देखना है कोई अपील भी नहीं हुई वहां पर, तो भी बैट्समैन चले थे। ये अच्छा क्रिकेट नहीं, देखिए शोर उभरता हुआ। इसीलिए तो मैं कहता हूं कि क्रिकेट में कोई भी गली नहीं जिससे आप बच के जाए। क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है। लेकिन ये भी हो सकता है ये बैट्समैन तो अच्छे हैं, मौके का फायदा भी तो उठा सकते हैं। और इस मर्तबा अराउंड द लेग्स बॉल, भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला, भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला, पाचवर टेंभर पडा प्रीमियर लीग खेळू चला. सिद्दीक भावे सर येथे विकेट टाकण्याचा प्रयत्न केला होता प्रतीक गोरेने, मात्र अजय नाईक यांनी त्याला बोल्ड केला. मिळाला विकेट अजय याला, मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करेश. अब एंट्री लेट है लेकिन कितनी ग्रेट है ये देखने वाली बात रहेगी। कमाल के बैट्समैन है और बहुत जल्दी ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। स्कोर है इस वक्त 18 रन 4 विकेट, आस्किंग रन रेट बढ़ चुका है। अब गेंदबाज देखना है दबाव में आते हैं या नहीं। अजय नाइक सामना करेंगे वॉल ऑफ पादवर करेश मात्रे, बाली ट्रॉफी 2019 के धमाकेदार प्लेयर। करिश मातेसाठी 50साठी 5,000 आहेत आणि हॅट्रिकसाठी 1,000 रुपये षटकारांच्या कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून. लेकिन इस वक्त दबाव काफ़ी है चेसिंग पर, क्योंकि यहाँ से लंबा फासला तय करना है। केवल 18 रन है, तीसरा ओवर चलता हुआ। करेश को पुल और पावरफुल चाबुक शॉट 6 रन। ये क्लास है करेश मात्रे का। वाला बादवार 3 ओवर की समाप्ति, रन बने 24 और 3 ओवर बचे और 3 ओवर में रन चाहिए 56। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 19 के करीब है। लेकिन जब तक करेश मात्रे रहेंगे जब तक कुछ कहा नहीं जा सकता है। कौन भूल सकता है करेश मात्रे की वो इनिंग को जो उन्होंने वकी स्पोर्ट मापोली के सामने खेली थी बाली ट्रॉफी में। कौन भूल सकता है उस इनिंग को, उन्हीं के शो में इसी ग्राउंड पे उन्होंने खेली थी रोटरी प्रेसिडेंट क्लब में। कई इतिहास है उनके नाम। लेकिन पिछला एक सीजन ऐसा था जहां पर उन्होंने हेलीकॉप्टर शॉट नहीं खेले थे। गेंदबाजी में देखना है दूर वाले छोर से अब लगाया गया गेंदबाज। तुषार नाइक को कंटिन्यू रखा गया है। देखना है स्ट्राइक करेश मात्रे को कब मिलता है। 3 ओवर में 56 रन, बहुत ही हेल्दी आस्किंग रन रेट है। इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए डीप कवर पॉइंट पे 1 रन। स्ट्राइक करेश मात्रे के पास 1 रन से स्कोर 25। क्या लगता है संदेश, क्या ये रन करेश मात्रे पूरा करेंगे या मुकेश मते उनको भी घेर लेंगे?
सध्या बाबे सर मी एकच सांगेल, हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये झरतरला मी तर म्हणे शब्दच नाही आहे. आणि आमच्यामध्ये आता आगमन झाला आहे शैलू तरे. शैलू मामा, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आणि त्याने आकाश मातेसाठी प्रत्येकी षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक ठेवला आहे. आणि जर 3 चेंडूमध्ये 3 लगातार मारले तर 2000 रुपये. आपण वरती यायचं आहे शैलू तरे. तुषार नाइक, अच्छा बैटल हम देख रहे हैं. सूरज बादलों के पीछे छुप चुका है. तुषार नाइक, श्याम नाइक गैलरी एंड से आते हुए सामना करेंगे करेश मात्रे. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया, 6 रन. और करेश मात्रे ने भी ऐलान कर दिया है, आर या पार, लड़ेंगे या मरेंगे. सिद्धिक भावे सर, बड्डे बॉय तुषार नाईक याच्यावर आता मात्र हल्लाबोल करताना करेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवर 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत आणि हॅट्रिक ऑन झाली आहे. पाहूया 1000 रुपये पटकवेल का अजय पाटील आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. एंट्री लेट है लेकिन ग्रेट है. लेकिन मुकेश मते बहुत ही फाइटर कैप्टन है, फाइटर क्रिकेटर है. 2 सिक्सर आ चुके हैं और कुल स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 31 रनों पर. यहाँ से अब जीतने के लिए 49 रन चाहिए और गेंदे बची है 16. करेश मात्रे सामना कर रहे हैं तुषार नाइक का. मौसम बहुत ही खुशगवार और भादौड़ के क्रिकेट प्रेमी श्याम नाइक गैलरी को पूरी तरह भरते हुए. आर के स्टैंड में भी काफ़ी दर्शक है. वीआईपी तो पूरी तरह पैक है. हालांकि धूप छांव का खेल होता हुआ इस मरतबा वाइड गेंद पे बल्ला चलाया, पंच किया. 1 रन बनता हुआ स्कोर में. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 32 रनों पर. हॅट्रिकची संधी होती करेश मात्रे याच्याकडे, जर सोडून दिला नहीं, असं सिद्धिक भावे सर. शायद वो पूछ रहे हैं क्या गेंद नो बॉल थी, क्या गेंद पिच के बाहर पिच हुई थी. एक रन आता हुआ, 1 रन से इत्मीनान का सांस लिया होगा गेंदबाज ने. 32 रन, 13 पे बल्लेबाजी कर रहे हैं करेश. लेकिन पंडित भोईर को अब क्रिकेट के पंडित बनना होगा बल्लेबाजी के. सॉरी, आकाश मात्रे हैं. आकाश में शॉट खेलना होंगे. काफी डॉट गेंदे खेल चुके हैं, 3 डॉट गेंदे. तुषार नाइक सामने की ओर से आते हुए इस मरतबा कट करने की कोशिश. वाइड गेंद टिप्पा खाने के बाद ज्यादा स्विंग होके बाहर गई. चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते करेश मात्रे आणि आकाश मात्रे याच्यामध्ये. सिद्धिक भावे सर, आकाश आतापर्यंत जर विचार केला आपण 7 चेंडू खेळलाय, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधून आलाय आणि करेश मात्रे 3 चेंडू आणि 13 धावा. देखिए, क्रिकेट में क्लास का बहुत बड़ा फर्क रहता है. बॉल छोड़ दिया, इसे कहते आ बॉल मुझे मार. नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं रितेश जोशी. अच्छे बैट्समैन हैं और इस ग्राउंड पे उनके कई अच्छे रिकॉर्ड हैं. यस, आमदार चषक में विक्टोरियन से खेलते हुए जो पहला अर्धशतक लगाया था और रितेश जोशी शायद कप्तानी भी कर रहे थे उस मैच की. स्कोर है 33. लेकिन कहते हैं कि वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है. यहाँ पे सामने अपने हैं लेकिन ग्राउंड में पड़ा है.
राइट आर्म ओवर द स्टंप आ रहे गेंदबाज तुषार नाइक। सामना करेंगे रितेश जोशी। आस्किंग रन रेट काफी बढ़ चुका है। क्रीज के कोने से ओ बढ़िया गेंद, काफी तेज निकल गई पीछे, नीचे भी रही थी, ड्राइव लगाना जरूर चाहते थे। सिद्दीक बाबे सर, इथे आता मात्र मी एकच म्हणेल की स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. करिश म्हात्रेच्या बॅटवर चेंडू मिडल होत आहे. एक चांगली बाब आहे आई एक A1 जोडी संघाच्या माध्यमातून कॅप्टन करिश म्हात्रे. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए तुषार नाइक। सामना करेंगे रितेश जोशी। बढ़िया गेंद, स्लॉक स्वीप करना चाहते थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। 4 ओवर की समाप्ति। मुकेश मते का दिमाग अब चलता हुआ करिश म्हात्रे को स्ट्राइक से दूर रखा। 33 रन हुए और 2 ओवर में कितने चाहिए? 49 रन। ऐसा नहीं कि असंभव है। 47 47 रन नामुमकिन तो कुछ भी नहीं, लेकिन मुश्किल ज़रूर है। और देखना है क्या होनी को अनहोनी में बदलेंगे करिश म्हात्रे। आइए सुनते हैं मशहूर वो आवाज़ जो लगभग पिछले 17 से 18 साल आपका मनोरंजन कर रही है। बहादुर टेमगर की वो आवाज़ है, वो आवाज़ है मेरे साथी और काबिल दोस्त संदेश पाटील की। धन्यवाद सिद्दीक बाबे सर, असंच प्रेम असू द्या, कारण की अनेक वर्षापासून सिद्दीक बाबे सरांच्या सोबत समालोचन करण्यासाठी बसण्याची खूपच मला संधी मिळाली. आणि इथे आता मात्र मॅच जर बघितलं आपण, करिश मात्र आता थोडंसं निराश झालं आपल्या खेळाडूंवर. मात्र आहे क्षमता त्याच्याकडे. या 47 धावा तो 12 चेंडूमध्ये पटकू शकतो. मात्र त्याला आता स्ट्राईक देणं खूप गरजेचं आणि जास्तीत जास्त स्ट्राईक देखील घेणं खूप गरजेचं आहे. पाहूया अजय नाईक कोणत्या प्रकारे शांत करेल करिश म्हात्रे याला, की करिश म्हात्रे इथून काहीतरी चमत्कार करेल. संदीप मोरे विकेटपासून थोडंसं दूर आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर विकेट. अजय नाईक आरके बॅटिस्टन इन कडून सोडून दिला. बघितलं ऑफ स्टंपच्या खूपच भरपूरच बाहेर लँड होते चेंडू. पंच कैलाश नाईक यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राने सुरुवात करताना अजय नाईक आपल्याला पाहायला मिळत आहे. अजयचं फलंदाजीचा क्लास बघितलं, मागच्या षटकामध्ये गोलंदाजीचा क्लास बघितला. आता मात्र इथे कॅप्टन संघाचा आपण पाहतो करिश म्हात्रे खेळपट्टीवर सज्ज आहे खेळण्यासाठी. अजय राईट आर्म ओव्हर विकेट. इथे फुलर लाईनचा चेंडू होता आणि मुकेश मते चेंडू खाले. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि मोठा विकेट इथं मिळालं इथे करिश म्हात्रेचं. मुकेश मतेचा हा गेम प्लॅन मला आवडलं, कारण की त्याने गोलंदाजी अजयच्या हातामध्ये सोपवली आणि स्वतः तो लॉंगॉन क्षेत्ररक्षक करत होता आणि कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये आणि एक विकेट प्राप्त केलंय त्या. काय गोलंदाजीला सुरुवात केली आहे, वाईटने सुरुवात केली त्याने आणि त्यानंतर मिळालेला विकेट अजय नाईक यांना. अजय नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, जाईल का सीमेच्या बाहेर? हो यस, एक मॅक्सिमम 6 पाहायला मिळतंय. सुजित ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये सुजित याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळत आहे. 6 ठोकलं समोरच्या दिशेने सुजित याने. षटकार देखील येतोय आणि धावा देखील आता वेगाने वाढते. धावसंख्या झाली आहे ती 40 धावा आणि इथून तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या
10 चेंडूमध्ये अजय नाईक थोडंसं आता मात्र एंड चेंज करतात. राऊंड द विकेट यावेळी टाकला जाईल चेंडू सुजित भोईर या फलंदाजासाठी. अजय टू सुजित. अजून एक ऑन साईडला उडवला चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आहे बड्डे बॉय तुषार नाईक. हो हो हो. पहिल्या अटॅक मध्ये तर जमलं नाही मात्र दुसऱ्या अटॅक मध्ये खूप चांगला झेल पाहायला मिळाला तुषार याच्या माध्यमातून. अजून एक विकेट. या मॅच साठी संपूर्ण गाव इथं उपस्थित होतं. तो आता मात्र संपाच्या मार्गावर आलाय कारण की विकेट्स पडतायत. विपुल पाटील टीमचे ओनर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. थोडंसं निराश केलं इथे आई एकविरा A1 जोडी संघाने. मात्र मुकेश म्हात्रेचा क्लास पाहायला मिळाला क्रिकेटच्या माध्यमातून. जेव्हा तो बॅटिंगला आला त्याच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाले 2 आणि 1 चौकार. आणि त्यानंतर गेम प्लॅन बी यूज केलं त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आणि करिश म्हात्रेला त्याने बाद देखील केलं. या बेस ऑन साईडला खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर कैलाश नाईक यांच्याकडून वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राची मदत झाली आहे. विपुल पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी अजय आणि कल्पेश यांच्या माध्यमातून. यावेळी ऑन साईडला झाला धमाका. मैदानाच्या बाहेर की आतमध्ये काय झेल पकडले इथे निकित जोशी याने. अजून एक झटका पाहायला मिळतो इथे A1 जोडीला. मी थांबवेल डीजे कारण की मी आवाज देईल पुढच्या मॅचसाठी. करिश म्हात्रे कॅप्टन्स आपण थोडासा संपर्क साधा कारण की यानंतर देखील तुम्हाला खेळायचं आहे. आणि अगेन्स्ट असेल आई एकविरा प्रतिष्ठान. क्या बात आहे. एक बिग मॅच आणि बिग टफ तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर देखील. पहिला सामना जिंकले आई एकविरा प्रतिष्ठान संघाने. इथे मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये विपुल संघाचे ओनर्स प्रयत्न करतोय सामना जिंकण्यासाठी कारण की अजय ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट विपुल पाटीलसाठी. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. शतरक्षक खूप दूरून येतोय. बड्डे बॉय कडून झालेली ही चुकी. झेल सुटली जाते आणि 2 धावा कंप्लीट करतोय मैदानाच्या आतमध्ये विपुल पाटील. दोन्ही संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 43 धावा. विजयापासून भरपूर दूर नेऊन ठेवला येते आई एकविरा ग्रुप A1 जोडी. थोडंसं निराश पाहायला मिळत आहेत विपुल पाटील आणि राज पाटील कारण की संघाने जी कामगिरी केली त्याच्यावर खुश नाही आहेत. मात्र मुकेश म्हात्रेचा हा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं आणि मनोहर जोशी यांच्या चेहऱ्यावर आलेली स्मित पाहायला मिळते. मात्र इथे संघाचे मालक प्रयत्न करतायत. कमी धावाने पराभूत झाले तरी चालेल मात्र प्रयत्न 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 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. खूप मोठे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संघाचे मालक विपुल. धावा झाल्या धावफलकावर 49 धावा 49 रन्स आपण पाहतोय. अजून 31 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 31 धावा विजयासाठी पाहिजे. होऊ शकतात. प्रयत्न ही परमेश्वर असं म्हटलं जात आहे आणि या ग्राउंडवर अनेक असे रेकॉर्ड झालेले आहेत. न भूलनेवाला क्रिकेट. सहा चेंडूंचा खेळ बाकी आणि 31 धावांचं. शेवटच्या षटकासाठी जगन्नाथ जोशी येत आहे. तर स्पीडअप करा. फक्त 6 चेंडूंचा खेळ उरला इथे आणि 31 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पहिले चेंडू समोरच्या दिशेने
मिळते का 6 धावा की मैदानाच्या आतमध्ये अजून एक झेल पाहायला मिळते आणि अजून एक विकेट मिळतोय ते गोलंदाज जगन्नाथ जोशी यांना. मैदानाच्या आतमध्ये संघाचे मालक विपुल खेळण्यासाठी सज्ज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जात आहे इथे. डॉट चेंडू, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आई एकविरा A1 जोडी थोडंसं निराश करतात प्रेक्षकांना, मात्र जोशी फाउंडेशन संघाचे खेळाडू चमकताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा अजून एक षटकार पाहायला मिळाला विपुल पाटीलच्या बॅटमधून. धमाका पाहायला मिळतोय. विपुल पाटील प्रयत्न करते मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून हा अजून एक षटकार पाहायला मिळाला. यावेळेस स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम देखील झाला होता आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटचा विकेट मिळतोय आणि आउट होत आहे. सर करिश मात्र आपण टॉस करण्यासाठी यायचं. खूप खूप अभिनंदन जोशी फाउंडेशन, अभिनंदन टीमचे ओनर मनोहर दादा जोशी, अभिनंदन मुकेश मते अँड अभिनंदन ऑल टीम. हार्डलक आई एकविरा A1 जोडी. मॅचचं चेंडू जमा करायचा पंचाने आणि करिश मात्र आपण टॉस करण्यासाठी यायचं. बॅक टू बॅक आपला खेळायचं आहे, कारण की प्रत्येक संघाला 2-2 सामने बॅक टू बॅक खेळणं गरजेचं आहे. तर सागर तरे आलेले आहेत टॉस बॉक्समध्ये, तर करिश मात्रे आपण देखील या. पुन्हा एकदा करिश मात्रे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये झालेल्या चुका इथे भरण्याची संधी मिळेल. आई एकविरा प्रतिष्ठान, कल्पेश पाटील फॅम टीम समोर. मुकेश मते भरपूर खुश आहेत आणि मॅन ऑफ द मॅच राजू पाटील आपण कळवायचं आहे. मॅन ऑफ द मॅच दोन्ही भूमिकामध्ये तो पाहायला मिळाला. सर्वप्रथम चांगली फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील. अजय ने तर मजाने मॅन ऑफ द मॅच अजय नाईक इज द मॅन ऑफ द मॅच. अजय आपण थोडंसं घाई करायची आहे आणि करिश मात्र आपण टॉस करण्यासाठी यायचं. अजय नाईक याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत व्यासपीठावर. मी विनंती करतोय भाविक मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर अभिमन्यू तरे आणि सुधाकरजी म्हात्रे, आपणास मी विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आपण आमच्या प्रेझेंटीज बॉक्समध्ये यायचं आहे. अजय नाईक येत आहेत. मी विनंती करतोय सुधाकरजी म्हात्रे यांना आणि अभिमन्यू तरे यांना मी विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अजय नाईक यांना द्यायची आहे. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळालं. तर मॅन ऑफ द मॅच सुधाकरजी म्हात्रे आणि भाविक मंडळ डेकोरेटर अभिमन्यू तरे यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण अजय याला देत आहोत. BTPL भादवड टेंबरपाडा प्रीमियर लीगची ही दुसरी मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. सर्वप्रथम मयूर जोशी, त्यानंतर अजय नाईक. खूप खूप अभिनंदन अजय आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. मित्रांनो, दोन्ही संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. सुधाकरजी म्हात्रे आणि अभिमन्यू तरे आपणच थांबायचं आहे, कारण की आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय आम्ही. करिश म्हात्रे आणि सागर तरे, आई एकविरा ग्रुप A1 जोडी आणि आई एकविरा प्रतिष्ठान या दोन्ही संघामध्ये हा टॉस केला जात आहे. करिश म्हात्रे कॉल करते. सुधाकरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होता.
टॉस सागर तरे अँड कंपनी जिंकला. थँक्यू सो मच अभिमन्यू तरे. आपण बसून घ्यायचं आहे. सागर पहिला सामना खूप रंगतदार राहिला होता आणि भरपूर मेहनत घेतली आपल्या संघाने. मयूर जोशी ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ॲज अ कॅप्टन खुश आहे आपल्या संघावर ज्या प्रकारे पहिला सामना झाला. हो, तर आता टॉस जिंकले काय निर्णय असेल? पहिले फिल्डिंग करू. एक शेवटचा प्रश्न विचारतो कारण